नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आरटीओ एमव्हीआयच्या अनुषंगाने आता रिसेंटली आपण एक न्यूज पाहिली, ती म्हणजेच काय तर 700 असणाऱ्या आरटीओच्या अंतर्गत असणाऱ्या असिस्टंट मोटर व्हेइकल इन्स्पेक्टरच्या असणाऱ्या पदांची रिक्वायरमेंट आहे. अशा कंडिशन्स मध्ये आपण मागच्या असणाऱ्या काही कालखंडापासून कंटिन्युअसली विद्यार्थ्यांना सांगतोय की विद्यार्थ्यांचे प्रमोशन्स होत आहेत, त्यामुळे जागा रिक्त होत आहेत, तुम्ही गाफील राहू नका. ऍड आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी वेळ कमी मिळणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आपलं प्रिपरेशन चाललं पाहिजे. त्यामुळे आपण ऑनलाईनच्या फेजमध्ये महत्त्वपूर्ण असणाऱ्या बॅचेस स्टार्ट केल्या होत्या आणि त्या असणाऱ्या बॅचेसच्या स्वरूपानंतर आणि विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या प्रचंड प्रतिसादानंतर आणि त्या असणाऱ्या कंडिशन्समध्ये आता ऑफलाईनच्या बॅचेस असाव्यात यासाठी विद्यार्थ्यांची मागणी खूप मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या मागणीच्या अनुषंगाने आपण काय करतोय तर पुणे या असणाऱ्या ब्रँच ठिकाणी आपण ऑफलाईन बॅच स्टार्ट करतोय 15 सप्टेंबर पासून. त्या निमित्तानं 14 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता आपलं एक आरटीओ एमव्हीआयच्या अनुषंगाने जी प्रीची एक्झाम असणार आहे, जी ग्रुप सी च्या अंतर्गत आपल्याला ऍड होणार आहे. मागच्या असणाऱ्या परीक्षांच्या अंतर्गत पाहिलं 17 आणि 2020 या असणाऱ्या दोन परीक्षांच्या अंतर्गत टेक्निकलच्या असणाऱ्या बॅकग्राऊंडच्या अनुषंगाने 20 क्वेश्चन तुम्हाला असायचे. आता ते क्वेश्चन्स तुम्हाला असणार नाहीये, तर थोडासा वेगळा अभ्यास ग्रुप सी च्या दृष्टिकोनातून आपल्याला करणं अपेक्षित असणार आहे. आणि मागच्या असणाऱ्या दोन परीक्षांमध्ये इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून 500+ विद्यार्थ्यांची असणारी सिलेक्शनची लिस्ट आपण सर्वांनी पाहिली असेल. तर या असणाऱ्या 2025च्या ऍड मध्ये आपलंही नाव त्या असणाऱ्या लिस्टमध्ये यावं यासाठी आपण सर्वांनी 14 सप्टेंबरच्या असणाऱ्या सेमिनारला पुण्यामध्ये आपल्याला 11 वाजता यायचंय. ऑफलाईन सेमिनार असणार आहे आणि आपली ऑफलाईन बॅच या ठिकाणी आपण घेणार आहोत. यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वपूर्ण असणारे गेस्ट कोण भेटलेले आहेत तर 2020च्या असणाऱ्या ऍड मधून महाराष्ट्रातून मुलींमधून पहिल्या क्रमांकावरती क्वालिफाय झालेल्या सिलेक्ट झालेल्या असणाऱ्या मॅडम आपल्याला भेटणार आहेत. आरटीओ एमव्हीआयच्या अनुषंगाने सरला सूर्यवंशी मॅम येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळणार आहे आपल्याला या असणाऱ्या सेमिनारमध्ये. मग 14 सप्टेंबरला आपल्याला सकाळी 11 वाजता यायचे, उपस्थित राहायचे. त्यासोबतच तुम्हाला गायडन्स देणार आहे त्या ठिकाणी योगेश माने सर असतील. मग आपल्याला माहिती आहे की योगेश माने सरांनी ज्या पद्धतीनं मागच्या असणाऱ्या वर्षांअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेल्या प्रत्येक स्टेजमध्ये प्री असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यूचा पार्ट असेल त्यामध्ये, मग त्याच्यातून असणारे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असतील, सोबतच जे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या अनुषंगाने जाणारे विद्यार्थी असतील, सगळ्यांना ज्या पद्धतीनं सरांनी गायडन्स केलेला आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना प्रत्येक असणाऱ्या लेअरमध्ये झालेला आहे. तर तोच फायदा आपणही करून घेण्याचा प्रयत्न करूया आणि सरांच्या असणाऱ्या सेशनला आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहायचे. त्यानंतर मी असणार आहे या असणाऱ्या सेशनच्या अनुषंगाने मोफत मार्गदर्शन कार्यशाळा असणारी आपली ऑफलाईन बॅच आपली स्टार्ट होत आहे 15 सप्टेंबर पासून. तर या असणाऱ्या संधीचा, या सुवर्ण संधीचा लाभ प्रत्येकाने घ्यावं आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता होती ऑफलाईनच्या स्वरूपामध्ये प्रिपरेशन करायची त्या सर्व विद्यार्थ्यांचं वेलकम करतोय आपण या ठिकाणी. आणि ते कुठे यायचं आपल्याला सर्वांना तर आपल्याला यायचंय इग्नाइट अकॅडमीचा असणारा आपला ऍड्रेस या ठिकाणी सांगतोय मी. फर्स्ट फ्लोअर प्रेस्टिज पॉइंट आहे या ठिकाणी. कुठं प्रेस्टिज पॉइंटला यायचंय आपल्याला. ते कुठे एक्झॅक्टली तर चिंचेची तालीम आहे का, त्या चिंचेच्या तालीमच्या जवळ आपल्याला या ठिकाणी यायचंय. तिथंच समोर आपल्याला दिसणार आहे म्हणजे कुठे एक्झॅक्टली शुक्रवार पेठेच्या जवळ जी खूप फेमस असणारी बिल्डिंग आहे प्रेस्टिज पॉइंट, म्हणजे ज्या ठिकाणी सीएचे क्लासेस असतात त्याच असणाऱ्या बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरला आपली असणारी अकॅडमीचे असणारे हॉल्स आहेत. त्या ठिकाणी या तुम्ही. इथं क्लासरूम्स आहेत, 4 क्लासरूम. त्या असणाऱ्या क्लासेस रूमच्या अनुषंगाने आपली असणारी बॅच आता स्टार्ट होणार आहे. तर चला भेटूया आपण सर्वजण 14 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता आणि 15 सप्टेंबर पासून आपली ऑफलाईनची असणारी बॅच या ठिकाणी स्टार्ट होते. थँक्यू.